तर रामराम मंडळी, मी आहे नेहा रतनी. आता आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो आकुर्डीला आपल्या वैष्णवी देवीचं दर्शन करायला. तर जाता जाता आता माझी मैत्रीण म्हणत होती, आता दर्शन तर खूप छान झालं आहे आपलं, तर आपण बाहेर जाऊन आकुर्डीला काहीतरी खाऊ. तर बाहेर गेल्यानंतर मार्केटमध्ये खूप छान वाटलं मला. आणि बाहेर गेल्यानंतर आम्हाला जागीच थोडंसं समोर जर गेलं तर गुरुद्वारा लागला होता. तर माझी मैत्रीण म्हणत होती की चल ना आपण गुरुद्वाराला जाऊ. आता जाता जाता माझी मैत्रीण अशी म्हणत होती की आपल्याला आतमध्ये, आता मी टी व्हीमध्ये बघितलं होतं की का गं म्हटलं असं असते का की आतमध्ये आपल्याला एंट्री देत नाही, डोक्याला ठेवल्याशिवाय ओढणी नाही तर काहीतरी असो आपल्या डोक्यावर. तर खरंच मी तिथे गेल्यानंतर खरंच असं झालं. तर म्हणते तुला कसं माहीत? तर म्हटलं टी व्हीमध्ये बघितलं, ते कामी आलं आज. तर गुरुद्वारे आतमध्ये खूप सुंदर होतं आणि रम्य वातावरण होतं. आणि आपण आपल्या इथे कसं गुरुद्वाऱ्यामध्ये कसं एक आपलं आता गीता म्हणता येईल त्याला. गीता कसं असते तसं गीत्यासारखं एक हे घेतलं त्यांनी आणि पालखीमध्ये ठेवलं आणि गोल राऊंड घेतला त्यांनी. तर मला खूप छान वाटलं की असं म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी. पूजा अशी बघितली नव्हती. आता ते जे म्हणत होते ते मला कळत तर नव्हतं, पण काही काही शब्द कळत होते की सत श्री अकाल वगैरे आपण जर ऐकलं असेल तर ते चांगल्या प्रकारे म्हणत होते. मला ते म्हणता येत होतं पण बाकीचं काही कळालं नाही. पण चांगलं वाटलं मला. आणि ते प्रदक्षिणा घेतल्या तशा आम्ही पण प्रदक्षिणा घेतल्या त्यांच्यासोबत. मला खूप छान वाटलं. आणि निसर्गरम्य वातावरण होतं. आणि तिथं पण एक स्तंभ होता, वरती दिवा लावलेला होता आणि त्याची पूजा घेत होते सगळेजणं, म्हणजे दर्शन घेत होते. मग नंतर बाहेर गेल्यानंतर महाप्रसाद होता. आता प्रसादाला इथं लंगर असं म्हणतात. तर जेवण केलं आम्ही. आणि त्यांची वाढायची पद्धत पण खूप छान होती ना. एवढं दमलं होतं ना, मग निघालो म्हटलं आपल्या रूमवर चला.